नमस्कार. आज आपण जयश्री पटवर्धन यांनी लिहिलेलं असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार हे पुस्तक ऐकणार आहोत. याचं मुखपृष्ठ केलेलं आहे सुनील सामंत यांनी. निर्मिती सहाय्य केलं रश्मी किर्लोस्कर. प्रकाशन केलेलं आहे ई साहित्य प्रतिष्ठान. आपण जयश्रीताईंचा परिचय ऐकूयात. त्या म्हणतायत, सांगली माझं माहेर. वयाच्या 20व्या वर्षी मला MSCBमध्ये नोकरी मिळाली. 6 वर्ष नोकरी केल्यावर माझा विवाह कागवाडच्या श्री सतीश पटवर्धन यांच्याबरोबर झाला. पटवर्धन घराणं हे संस्थानिकांचं, पण कुळ कायदा आणि 1948ची जाळपोळ यामुळे त्यांचं बरंच नुकसान झालं. हे संस्थान 1857मध्ये विलीन झालेलं होतं. त्यामुळे पुढील पिढ्यातील मुलांनी अर्थार्जनासाठी शिक्षणानंतर नोकरी स्वीकारली. पटवर्धन मंडळी खेड्यात राहत असली ना, तर इथं खूप आधुनिक विचारांची आणि अतिशय सुसंस्कृत अशी होती. मनाने तर ती श्रीमंत होतीच. त्यामुळे सांगलीसारख्या शहरातून मी खेड्यात आले याचं मला दुःख झालं नाही. वयाच्या 40व्या वर्षापासून मी सामाजिक कार्यात भाग घ्यायला लागले. विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवले देखील. माझे वडील गीता प्रवचनकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच कर्मयोगाचे संस्कार सर्व भावंडांवर झालेलेच होते. वाघवाड इथल्या मराठी शाळेचे इमारत बांधकाम चालू होतं आणि त्यात मी भाग घेऊन ते हिरिरीने केलं देखील. इथे विविध प्रकारची शिबिरंही आम्ही घेतली. रक्तदान, नेत्रदान, अपंगांसाठी उपयोगी साधनं देण्याचं शिबिर, मुलांसाठी शैक्षणिक शिबिर, महिला शिबिर. ही शिबिरं लोकांनाही खूप आवडली. मी वैयक्तिक स्तरावर ही सामाजिक कामं केली आहेत. मला वाचनाची अतिशय आवड. आवडलेल्या पुस्तकांच्या लेखकांना मी आवर्जून पत्रही लिहायची. बऱ्याच लेखकांची मला उत्तरं देखील आलेली आहेत आणि त्यातूनच काही लेखकांची व्याख्यानंही इथे मी आयोजित केली. मतिमंद मुलांकडून शाळेतून ज्या कलावस्तू बनवून घेतल्या जातात त्या विक्रीच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणत होते. हेतू एवढाच की त्या मुलांना अर्थार्जन व्हावं. या वस्तू विक्रीच्या वेळी एक चांगला अनुभव मला आला आहे. सांगली येथील गाडगीळ सराफ यांच्याकडे मी जायचं ठरवलं. सांगलीतील आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना मी भेटले आणि मतिमंद मुलांसाठी त्यांनी केलेल्या वस्तूंच्या विक्रीबाबत माझी कल्पनाही त्यांना सांगितली. या गाडगीळ मंडळींचे विश्रामबाग इथे सराफीचं दुकान आहे. दिवाळीच्या वेळी जर ग्राहकाने 10 ग्राम सोनं घेतलं तर त्याला त्यांच्या दुकानाच्या वतीने मतिमंद मुलांनी बनवलेल्या वस्तूंपैकी एक वस्तू गिफ्ट म्हणून द्यावी. त्यात गाडगीळ यांचंही नाव होईल आणि मुलांना अधिक अर्थार्जन मिळेल. त्यांनाही देखील ही कल्पना खूप आवडली. आमदारांनी मला त्यांच्या दुकानी पाठवलं. मी त्यांना वस्तूचा कॅटलॉग दाखवला. त्यातून त्यांनी मोबाईल ठेवण्यासाठीची पर्स निवडली आणि एकंदर 80,000 रुपयांच्या मोबाईल पर्सेस मागवल्या. आम्हाला खूप आनंदच झाला. खरंच दुसऱ्यासाठी काही करत असताना ना, त्यात यश आलं ना की मिळणारं समाधान हे आगळं वेगळंच असतं बघा. मी कागवाड ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी 2 वेळेला निवडणुकीस उभं राहून निवडून देखील आले. 10 वर्ष ग्रामपंचायतीचं काम देखील केलं. हेतू एवढाच होता की पंचायतीत चाललेला कारभार पाहावा आणि समाजासाठी पंचायतीच्या वतीने काही करता आलं तर करावं. माझ्या आयुष्यात मी समाजाकडून भरपूर आदर मिळवला आहे. पुढे निवडून आलेले सरपंच देखील माझा सल्ला विचारायला घरी येत असत. अर्थातच मी हे जे काही करू शकले ना, ते केवळ माझ्या पतीच्या पूर्ण पाठिंब्यामुळेच. असा नवरा मिळालाही खरं तर भाग्यच लागतं. ते मलाही मिळालं आणि त्यामुळेच मी समाधानी आयुष्य जगू शकले. जयश्री पटवर्धन. हेच आपण त्यांचं मनोगतही ऐकूयात. या 5व्या पुस्तकात मी ज्या व्यक्तींवर लेख लिहिलेले आहेत त्यांनी अतिशय आदराने, नम्रतेने मला स्वतःच्या कार्याची माहिती फोनवरून सांगितली आहे. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. ई साहित्याचे प्रकाशक श्री सुनील सामंत यांनी तर मला सतत प्रोत्साहन दिलं आहे.
पण मुखपृष्ठ तयार करण्यासाठी बहुमोल सहाय्यही केलं. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. माझे सर्व लेख लिहून झाल्यावर कुमारी रश्मी किर्लोस्कर ठाणे हिने ते टाईप करूनही दिले. माझी त्यांच्याशी नवीनच ओळख झालेली असूनसुद्धा त्यांनी बहुमोल असं साहाय्य मला केलं. त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानते. आपली जयश्री पटवर्धन. अर्पणपत्रिका. ज्यांच्याबरोबर मी 50 वर्षाचं सहजीवन अतिशय आनंदाने जगले ते माझे पती कैलासवासी सतीश पटवर्धन यांच्या पवित्र स्मृतीस हा स्मृतींचा शेला अर्पण करीत आहे. जयश्री पटवर्धन. नमस्कार. आपण ऐकतोय जयश्रीताई पटवर्धन लिखित असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार. आज आपली पहिली असामान्य व्यक्ती आहे पुस्तकांचं हॉटेल चालवणाऱ्या जोंधळे आजी. प्रथम जयश्रीताई लिहित आहेत की व्हॉट्सअपवर याबद्दल मी थोडी माहिती वाचली आणि असं हॉटेल चालवणाऱ्या जोंधळे आजींचा मी फोन नंबर मिळवला. त्या माझ्याशी बोलल्या, पण इतर माहिती मला सांगितली ती त्यांचे चिरंजीव श्रीयुत प्रवीण जोंधळे यांनी. आजींचं मूळ गाव खतवाड, दिंडोरी तालुक्यातलं हे गाव आहे. या आजींचं सर्व बालपण खतवाड या गावीच गेलं. त्यांचं शिक्षण जेमतेम 5वीपर्यंत झालेलं. त्या काळी मुलींची लग्नही लवकरच केली जात असत. 5वी पास झाल्यावर आजींचा विवाह श्रीयुत संपत जोंधळे यांच्याशी झाला. नाशिकपासून 15-20 किलोमीटर अंतरावर त्यांचं सासरचं गाव. शेतावर कामाला जाणं हेच तर उदरनिर्वाहाचं साधन होतं. श्री जोंधळे यांनी स्वतःची पण थोडी त्यांची शेती होती. अडजी पडजी या नात्यानेही त्या कामावर अर्थातच शेताच्या कामाला लागायच्या. आजींच्या सासऱ्यांकडे पाटीलकी होती. त्यावेळी त्यांची सांपत्तिक स्थिती देखील चांगली होती. पण दुर्दैव असं की आजींचे यजमान श्री संपतराव हे व्यसनी होते. दारूपायी त्यांची सांपत्तिक स्थितीही खालावली. आजींचं सर्व वैवाहिक आयुष्य दारुड्यांच्या सहवासात गेलं. त्यामुळे आजींना मोलमजुरी करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. आजींचा मुलगा प्रवीण हा मात्र फार हुशार मुलगा होता. वडिलांची व्यसनाधीनता, आईचे कष्ट याचा परिणाम या बालमनावर तर नक्कीच झाला. मग प्रवीणने ठरवलं की आपण खूप शिकायचं आणि आईच्या कष्टाचं चीज करायचं. आईच्या सततच्या प्रोत्साहनामुळे आणि आर्थिक मदतीमुळे प्रवीणही MA झाले. त्यांनी मराठी आणि पत्रकारिता या दोन्हीही विषयात MA केलं. नाशिकहून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्तपत्रात त्यांनी 5-6 वर्ष कामही केलं. ही नोकरी करत असताना श्रीयुत प्रवीण यांनी प्रकाशनाचंही काम सुरू केलं. अक्षरबंध हे मासिक प्रकाशित व्हायला लागलं. ते करायला लागले. पुढे काही पुस्तकं, दिवाळी अंकही त्यांनी प्रकाशित केलेत. वडिलांनी प्रवीण यांच्या शिक्षणासाठी काहीच मदत केलेली नाही आहे. प्रकाशन संस्था सांभाळून श्रीयुत प्रवीण यांनी काही लेखनही केलेलं आहे. 80 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. त्यातल्या काही पुस्तकांना तर राज्यस्तरीय पुरस्कारही मिळालेले आहेत. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आईला मदत म्हणून ते पेपर वाटण्याचं काम करायला लागले. त्यानिमित्ताने अनेक पेपर घरी पण यायला लागले. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च श्रीयुत प्रवीण यांनी या पेपर वाटण्यातूनच मिळवला. आई पण पेपर वाचायच्या. सकाळी उठल्याबरोबर सर्व कामं आटोपली की पेपर वाचन सुरू. त्याचबरोबर हरिपाठ आणि इतर श्लोक म्हटल्याशिवाय त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्याच नाहीत. आईमुळेच प्रवीण यांच्यावर वाचनाचे संस्कार झाले. त्या मुलाला अभ्यासाला बसवायच्या, त्याचा थोडाफार अभ्यासही घ्यायच्या. पहिल्यांदा श्रीयुत संपतराव जोंधळे यांची स्वतःच्या मालकीची शेती होती. पण व्यसनपूर्तीसाठी त्यांनी थोडी थोडी करून बरीचशी शेतीही विकली. शेवटी 2च एकर शेती उरलेली होती. शिवाय घरात भाऊबंदकीही होतीच. शेताच्या वरच्या बाजूला केमिकल कंपनी झाली. त्यामुळे विहिरीचं पाणी बिघडलं आणि 2 एकर क्षेत्रही नापीक झालं. त्यामुळे प्रवीण आणि त्यांच्या आईने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं. हायवेला लागून वडिलोपार्जित जागा होती.
मग ते तिथे दोघेही राहायला लागले. पण आता जगायचं कशावर हा फार मोठा प्रश्न आला. प्रवीणच्या आईने तिथे चहाची टपरी सुरू केली. एकेकाळी पाटलाची सून असलेल्या या बाईने कोणताही बडेजाव न बाळगता हा व्यवसाय उदरनिर्वाहासाठी निवडला. आपली चूल आपणच पेटवायला हवी हे त्या जाणून होत्या. त्यांनी 2 वर्ष चहाची टपरी चालवली. मग हळूहळू चहाबरोबर नाश्ता पण सुरू केला. टपरीजवळच ग्रीन नेट शेड टाकली. पैसे जमत गेल्यावर मग हॉटेलही सुरू केलं. पिठलं भाकरी हा पहिला मेनू. कालांतरानं भाजी भात हे पण आलं. हॉटेलमध्ये पुस्तकं वाचायला ठेवणं ही कल्पना प्रवीण यांचीच आहे. पण ती पुस्तकं सांभाळणं, त्याचं संगोपन करणं हे तर आईच करतात. पुस्तकं वाचनासाठी ठेवणं ही संकल्पना जरी प्रवीण यांची असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र आईच करतात. त्यामुळे याचं सर्व श्रेय ते आईलाच देतात. त्या पुस्तकांना जीव लावतात असंही ते म्हणतात. प्रवीण यांचे सर्व कुटुंबच या हॉटेलमध्ये रमलेलं आहे. या कुटुंबाने शून्यातून ते सर्व निर्माण केलेलं आहे. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या तळमळीच्या विचारामुळे त्यांनी हा सेवाभाव जपला होता. लोप पावत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा रुळावर यावी यासाठीच या कुटुंबाचा हा प्रयत्न आहे. शिवाय वाचनामुळे मनुष्य फालतू विचारात न रमता समाधानी मनाने आयुष्य जगतो यावर या जोंधळे आजींचा तर प्रचंड विश्वास आहे. वाचन हे कुटुंबाला पुन्हा रुळावर आणू शकतं असा प्रवीण यांना देखील विश्वास वाटतो. कुटुंबात 4च लोक असले ना तरी त्या सर्वांची डोकी मोबाईलमध्येच असतात. सध्या आपण ते बघतोच आहे. त्याऐवजी त्यांची डोकी जर पुस्तकात असली तर किमान त्यांच्या संवाद तरी साधेल, संवाद होतही राहील. बाहेरच्या जगात आज हे दृश्य प्रकर्षाने दिसत आहे. प्रवीण यांना पुस्तकं हॉटेलमध्ये ठेवण्याच्या त्यांच्या कल्पनेला लोकांकडून खूपच पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रातील अनेक लोकांनी या हॉटेलला पुस्तकं पाठवली. आपलं पुस्तक सर्वसामान्यांपर्यंत जावं असं लेखकाला निश्चितच वाटतं ना हो. त्याप्रमाणेच हॉटेलमध्ये पुस्तकं ठेवल्यामुळे नवीन नवीन वाचक मिळत जातात. त्यामुळे कुठल्याही पुरस्कारापेक्षा यालाच अधिक महत्त्व आहे. हॉटेल आणि हॉस्पिटल या दोन्ही गोष्टी अशा आहेत की तिथे वेटिंग हे करावंच लागतं. हॉटेलमध्ये ऑर्डर दिल्यानंतर ती मिळेपर्यंत किमान 20 मिनटं ते अर्धा तास तर लागतोच. मग तो अर्धा तास मोबाईलमध्ये घालवण्यापेक्षा पुस्तकांच्या सोबत घालवणं हे अधिक चांगलं असा विचार प्रवीण यांनी केला आणि मोबाईल बाजूला करून टेबलावर ठेवलेली पुस्तकं लोक चाळायला लागले. त्यातील काही पानं तर निश्चितच वाचू लागले. पुस्तकं जिवंत राहायला जर हवी असतील तर कपाटातून ती बाहेर यायलाच हवीत. तुम्ही ती हाताळलीत तर ती तुमच्याशी बोलतात. जेवणाऱ्यांच्याबरोबर एखादा लहान मुलगा किंवा मुलगी आले असतील तर आजी त्यांना छोट्या गोष्टींचं एखादं पुस्तक भेटही देतात. त्यामुळे मुलांनाही त्याचा अप्रूपच वाटतं. प्रवीण आणि आजी यांनी हॉटेलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा केला. त्यावेळी जेवायला आलेल्या प्रत्येकाला त्यांनी एक एक पुस्तक भेटही दिलेलं आहे. आजींनाही असं करण्यात खरंच खूप आनंदही वाटतो. पुस्तकांचं हॉटेल ही संकल्पना प्रवीण राबवू शकले ते केवळ आईने त्यांच्यावर केलेल्या संस्कारामुळेच. 2015 पासून जेवण आणि त्यासोबत वाचायला पुस्तक ही कल्पना राबवायला सुरुवात झाली. आजी अजूनही स्वतः पिठलं भाकरी करतात. त्यांच्या सूनबाई पण हे सर्व करायला त्यांना मदतच करतात आणि तेही आनंदाने. शिवाय आता 2-3 नोकरही त्यांचे आहेत. आजींच्या वाचन चळवळीच्या कार्याची दखल घेऊन अनेक नामवंत संस्थांनी त्यांचा सन्मान केलेला आहे. नाशिकमध्ये अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानलं पण आहे. तसेच पुण्यातील काव्यमित्र संस्थेच्या राष्ट्रीय आदर्श महिला समाजभूषण पुरस्कार, पुण्याच्या आयन वर्ल्ड स्कूलच्या वतीने वाचन चळवळीसाठी सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले तरी आजींना अहंकाराचा स्पर्शही झालेला नाही आहे. त्या अगदी साध्या सरळ भोळ्याच आहेत. त्यांना माझे आणि आपल्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम. प्रवीण यांचा मोबाईल नंबर सांगते.
9922946622. मराठीत सांगते, 99 22 94 66 22. जरूर आपण त्यांना भेटू शकता. नाशिकला जाताना त्यांच्याकडे जाऊन त्यांना नक्की भेटा. धन्यवाद.